आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पलूस जनसंपर्क कार्यालयात श्रद्धांजली। माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी व पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। सर्वसामान्यांशी नाळ जोडून काम करणारे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर योगदान देणारे डॉक्टर डी.वाय. पाटील हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील आदरणीय व्यक्तिमत्व होते, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी व्यक्त केल्या। पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रदीप आप्पा कदम यांच्या हस्ते डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी अनिल पाटील, आशुतोष पाटील, अभिजित कौलगे, अभयसिंह भोसले, रणजित शिंदे, आमिर पठाण, तुषार सूर्यवंशी, विकी तातुगडे, आदित्य धनवडे, राहुल पाटील, निवास गायकवाड, सागर कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते। यशवंत पाटील उर्फ डी.वाय. पाटील, डी.वाय. पाटील या नावाने महाराष्ट्र आणि देशभर प्रसिद्ध असलेले शिक्षण महर्षी, पद्मश्री पुरस्कारांनी भारत सरकारने ज्यांना गौरवलं असे डी.वाय. पाटील साहेब 4 तारखेला अनंतात विलीन झाले। वयाच्या 91व्या वर्षी त्यांचं दुःखद असं निधन झालं। कोल्हापूर शहराच्या जवळ असलेल्या अंबप या गावात त्यांचा जन्म झाला आणि कोल्हापूर महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली। काँग्रेस पक्षाच्या वतीनं ते आमदार